श्री गणेशाय नमः. देहाचिया गावा आलिया, जन्म मृत्यूचिया सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. काल लाटीचे लिहिले, न मोडे गा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेले. केले काम्य कर्म तैसे, फळ भोगावया धरणे बैसे, न फेडिता ऋण जैसे ओसंडिना. का काम नाही न करिता, अवसांत घडे पंडू सुता, तरी वाय काढे न झुंजता लागे जैसे. गूळ नेनता तोंडी, घातला देची गोडी, आगी मानुनी राखोंडी चेपिला पोळी. काम्यकर्मी हे एक, सामर्थ्य आथी स्वाभाविक, म्हणोनी नको कौतुक मुमुक्षु एथ. किंबहुना पार्था ऐसे, जे काम्यकर्म गा असे, ते त्याजिजे विष जैसे वोकुनिया. मग तया त्यागा ते जगी, संन्यासू ऐसया भंगी, बोलिजे अंतरंगी सर्वद्रष्टा. हे काम्यकर्म सांडणे, ते कामने तेची उपडणे, द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे. आणि सोमसूर्य ग्रहणे, येऊनी करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. अथवा अतिथी हन पावे, हे ऐसेसे पडे जे करावे, ते कर्म जाणावे नैमित्तिक गा. वार्षिया क्षोभे गगन, वसंते दुनावे वन, देह शृंगारी यौवन दशा जैसी. का सोमकांतू सोमे पघळे, सूर्ये फाकती कमळे, एथ असे तेची पाल्हाळे आन नये. तैसे नित्य जे का कर्म, तेची निमित्ताचे लाहे नियम, एथ उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. आणि सायं प्रात मध्यान्ही, जे का करणीय प्रतिदिनी, परिदृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे. का नापादिता गती, चरणी जैसी आथी, नातरी ते दीप्ती दीपबिंबी. वासू नेदिता जैसे, चंदनी सौरभ्य असे, अधिकाराचे तैसे रूपची जे. नित्यकर्म ऐसे जनी, पार्था बोलिजे ते मानी, एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ. हेची नित्य नैमित्तिक, अनुष्ठेय आवश्यक, म्हणोनी म्हणो पाहती एक वांझयया ते. परी भोजनी जैसे होये, तृप्ती लाहे भूक जाये, तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. कीड आगीटा पडे, तरी मळू तुटे वाणी चढे, यया कर्मा तया सांगडे फळ जाणावे. जे प्रत्यवायत वगळे, स्वाधिकार बहुवे उजळे, तेत हातो फळिया मिळे सद्गतीसी. एवढे वरी ढिसाळ, नित्य नैमित्तिकी आहे फळ, परी ते त्याजिजे मूळ नक्षत्री जैसे. लता पिके आघवी, तव च्यूत बांधे पालवी, मग हात न लावीत माधवी सोडूनी घाली. तैसी नोलांडिता कर्मरेखा, चित्त दीजे नित्य नैमित्तिका. पाठी फळा की जे अशेखा वाताचे वाणी,
यया कर्मफळ त्यागाते त्यागू म्हणती पै जाणते एवं त्याग संन्यास तुते परिसविले हा संन्यासू जै संभवे तै काम्य बांधू न पवे निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले आणि नित्याधिक जे असे ते येणे फलत्यागे नासे शिर लोटलिया जैसे एर अंग मग सस्य फळ पाकात तैसे निमालिया कर्म जात आत्मज्ञान गिवसित आपैसे ये ऐसिया निगुती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठानी पडले गा आत्मज्ञानी बांधती पाटू ना तरी हे निगुती चुके मग त्यागू की जे हात तुके ते काही न त्याजे अधिके गोवीची पडे जे औषध व्याधी अनोळख ते घेतलिया परते विख का अन्न न मानिता भूक मारिना काय म्हणोनी त्याज्य जे नोहे तेथ त्यागाते न सुवावे त्याच्या लागी नोहावे लोभपर चुकलिया त्यागाचे वेझे केला सर्व त्यागई होय ओझे न देखती सर्वत्र तुझे वितरागते एका फलाभिलाष न ठाके ते कर्माते म्हणती बंधके जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे का जिव्हा लंपट रोगिया अन्ने दूषी धनंजया अंगान रुसे कोढिया मासिया कोपे तैसे फळकाम दुर्बळ म्हणती कर्मची किडाळ मग निर्णयो देती केवळ त्याजावे ऐसा एक म्हणती यागादिक करावेची आवश्यक जे या वाचूनी शोधक आननसे मनशुद्धीच्या मार्गी जे विजयी फावे वेगी तै कर्म सबळा लागी अळसून कीजे भांगार आथी शोधावे तरी आगी जेवी नुबगावे का दर्पणा लागी सांचावे अधिकरज नाना वस्त्रे चोख होवावी ऐसे आथी जरी जीवी तरी संवदनी न मानावी मलिन जैसी तैसी कर्मे क्लेशकारे म्हणोनी न न्यावी अवफेरे का अन्न लाभे अरुवारे रांधितिये उणे इही इही गा शब्दी एक कर्मी बांधिती बुद्धी ऐसा त्यागू विसंवादी पडोनी ठेला तरी विसंवादू तो फिटे त्यागाचा निश्चयो भेटे तैसे बोलो गोमटे अवधान देई तरी त्यागू येथे पांडवा त्रिविधू पै जाणावा तया त्रिविधाही बरवा विभाग करू त्यागाचे तिन्ही प्रकार कीजती जरी गोचर तरी तू इत्यर्थांचे सार इतुले जाण मज सर्वज्ञाचिये ही बुद्धी जे आलोट माने त्रिशुद्धी निश्चय तत्वते आधी अवधारी पा तरी आपुलिये सोडवणे जो मुमुक्षु जागो म्हणे तया सर्वस्वे करणे हेची एक जिये यज्ञ दान तपादिके इये कर्मे आवश्यके तियेन सांडावी पांथिके पाऊले जैसी हरपलेन देखिजे तव जयाचा मागून सांडिजे का तृप्तन होतान लोटिजे भाने जेवी नावथडी न पवता न सांडिजे केळी न फळता का ठेविले न दिसता दीपू जैसा